नमस्कार मित्रांनो, विनोदोघातील ही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता अंशुमन आणि ही सुष्मिता या दोघांनी लग्न करून जे काही मंदाला साक्षीदार बनवलेलं आहे तर त्या मंदाला मात्र आता इकडे सरपोतदारांच्या घरातून कसं बाहेर काढलं जातं आणि सरपोतदारांच्या घरातून बाहेर काढल्यानंतर इकडे आता नवीन काय स्टँड घेतलेला आहे, नक्की आता काय होईल हे मात्र आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण आता ह्या सुष्मिताची जिरवण्यासाठी आता सुष्मितावर नवीन जबाबदारी कोणती सोपवण्यात येत आहे आणि या सगळ्याला कंटाळून सुष्मिता मात्र कोणतं एक सत्य सांगणार आहे आणि जेणेकरून आता सुष्मिता आणि अंशुमन यांचं लग्न खोटं आहे हे कसं सिद्ध होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ते बघायला विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आणि हे लग्न आता सुष्मिताने का केलं, कारण पैसा भोवती मात्र मंदा आणि सुष्मिता यांना अगदी लोभ असतो म्हणून मात्र त्या हे लग्न करतात। पण या लग्नामागे एक महत्त्वाचं कारण आहे की अंशुमनने त्यांच्यासोबत जी डील केलेली आहे, कारण हे फक्त नाटक करायचं आहे। चिंगीबरोबर त्याचं लग्न न होऊन देण्यासाठी त्यांना आता खूप काही पैसा वगैरे दिला जाईल, यासाठी हे नाटक अंशुमन आणि चिंगी यांनी केलेलं असतं आणि त्यात पैशासाठी मंदाने त्यांना सपोर्ट केलेला आहे। परंतु आतापर्यंत मात्र हे सर्व नाटक आहे हे मात्र अजूनपर्यंत काही कोणाला कळालेलं नसतं आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे समर सुद्धा त्याच वेळेस घरी आलेला आहे आणि जेव्हा समर घरी येतो तेव्हा बघतो तर काय, आता ह्या अंशुमनने हे कारस्थान वाढून ठेवलेलं असतं। पण त्या अगोदर मात्र आता स्वानंदीने आता बाबा रोहन आदिरा यांना फोन करून इकडे आपल्या राजवाड्यांच्या घरात बोलावून घेतलेलं आहे। कारण सगळेजण आता मंदा कुठे मंदाचं आधार कार्ड सुद्धा नाही आणि ती कुठे असं न सांगता गेली असेल म्हणून सगळेजण तिला शोधतात। पण त्याच वेळेस आता इकडे बाबांना असं वाटतं की नक्की स्वानंदीच्या घरी गेली की काय, म्हणून बाबा आता स्वानंदीला फोन करून विचारतात की अगं नंदू, हे बघ मंदा कुठे आहे, मंदा तिकडे आलेली आहेस का, आणि ती न सांगता अशी कुठे गेलेली आहे, सुष्मिताचा सुद्धा पत्ता नाही। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बाबा हे बघा, आता आईसुद्धा इकडे आहेत आणि सुद्धा इकडे आहेत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इकडे या। तेव्हा बाबा म्हणतात की काय झालं आणि त्या दोघी अशा तिकडे अचानक का निघून आल्यात। तेव्हा स्वानंदी म्हणते की काय झालेलं आहे हेच तुम्हाला इकडे आल्यानंतरच कळेल। तेव्हा बाबा म्हणतात की अगं नंदू काय झालं सांग ना। तर आता स्वानंदी काही सांगायला तयार नसते, ती बाबांना तिकडे बोलावते आणि रोहनला म्हणते की तू त्या दोघांना तिकडे घेऊन ये। रोहन म्हणतो की ठीक आहे ताई, मी तिकडे येतो। त्यानंतर आता जेव्हा ही सगळेजण इकडे यायला निघतात, पण इकडे आता समरसुद्धा घरी आलेला आहे आणि समोर आल्या क्षणी आता बघतोय चिंगी कशी आहे, सगळेजण कसे आहेत विचारपूस करतोय। पण त्याच वेळेस मात्र आता घरामध्ये सुष्मिता बाहेर येते आणि सुष्मिताच्या गळ्यामध्ये तो मंगळसूत्र बघतोय आणि मंगळसूत्र बघता क्षणी मात्र आता तो विचारतो की काय सुष्मिता, अगं तू लग्न केलं आणि मला माहितीसुद्धा केलं नाही, आणि कोण आहे तुझा नवरा। तेव्हा अंशुमन माझा नवरा आहे जेव्हा सुष्मिता सांगते तेव्हा समरला खूप मोठा धक्काच बसतो आणि समर मात्र अंशुमनच्या कानामागे ठेवून देतो। अंशुमनला म्हणतो की तुझी इतकी मजल, म्हणजे तू आता स्वानंदीच्या बहिणीला ह्या सुष्मिताला सुद्धा फसवलंस, चिंगीची तर वाट लावलीस। एकतर चिंगीच्या पोटात तुझं बाळ आहे आणि चिंगीला मात्र तुझ्यासोबत लग्न करायचं नाही असं सुद्धा तू धमकावलं। तेव्हा आता चिंगी सर्व काही खरं सांगते। चिंगी म्हणते की हे बघा, मला लग्न करायचे आहे, परंतु माझ्या बाळाच्या काळजीपोटी मी तुम्हाला असं म्हटले होते आणि अंशुमनने मला तसं बोलण्यासाठी सांगितलं होतं। हे जेव्हा समरला समजते तेव्हा आता समरला आणखीनच राग येतो। समर रागाने मात्र आता ह्या अंशुमनच्या कानामागे ठेवून देतो आणि स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी ताई, हे बघा तुम्ही मात्र आता काही काळजी करू नका, चिंगी आणि आता ह्या चिंगीला न्याय मिळणार। चिंगी खूप रडत असते, चिंगीला असं वाटतं की काय करावं, तर आता जगून काही उपयोग नाही। ती समरला म्हणते की समर दादा, मी तरी आता इथे राहून काय करू आणि माझ्या बाळाला कसं वाढू, काय करू, त्याला कसले हक्क देऊ, मला खरंच काही कळत नाही। मी खरंच या माणसावर विश्वास ठेवला आणि खूप मोठी चूक केली, मी असं करायला नको होतं। चिंगीचे डोळे उघडतात। चिंगी आता अंशुमनला जोरात सनसने एक कानामागे ठेवून देते आणि ती आपली बॅग वगैरे घेऊन तिथून जायला निघते, परंतु स्वानंदी तिला अडवते। स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी, तू कुठेही जायचं नाही, या घरात तुला तुझ्या हक्क दिले जाईल, त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस। तेव्हा आता
चिंगी म्हणते की नाही वहिनी, आता या घरात मी राहून तरी काय करू, आता इथे राहून माझा काही उपयोगसुद्धा नाही. तेव्हा मात्र आता स्वानंदी चिंगीच्या हाताला धरते आणि चिंगीला म्हणते की कोण तुला मात्र काय न्याय देत नाही मी पाहते. जे काही आहे ते लवकरात लवकर मात्र आता हे सगळं काही म्हणजे मिटायला हवं. म्हणून आता बाबा हे सगळेजण ऐन वेळेस तेथे येतात. ऐन वेळेस तेथे आल्यानंतर आता बघतो तर काय हे सुष्मिताने लग्न केलेलं आहे. बाबांना हे बघून तर धक्काच बसलेला असतो. बाबा म्हणतात की काय बोलते आणि आता हे सगळं कसं शक्य आहे. सुष्मिता, तू आम्हाला न सांगता हे लग्न आणि इतकं मोठं म्हणजे तू घेतलास कसा निर्णय, आणि ते पण आम्हाला न विचारता, हे सगळं तुझं काय आहे. तेव्हा मात्र आता सुष्मिता घाबरते. सुष्मिता लगेच अंशुमनच्या पाठीशी लपते आणि बाबांना जेव्हा माहिती होतं की आता सुष्मिताने लग्न अंशुमनशी केलेलं आहे आणि त्याच वेळेस बाबा आता पुढे येतात आणि ह्या सगळ्याला मंदा साक्षीदार आहे. जेव्हा समजते तर बाबा सगळ्यांच्या समोर मात्र आता मंदाच्या कानसली देतात आणि मंदा, आजपासून तुझा आणि माझा संबंध सुटला, कारण आजपासून तू आणि मी नवरा बायको नाहीत. हे जे काही आहे ते केवळ आता फक्त तू या घरात म्हणजे सरपोतदारांच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद राहतील. तू या घरात राहायचं नाही, असं स्पष्ट शब्दांमध्ये आता बाबांनी मंदाला सुनावलेलं असतं. आणि बाबा सनकनी आता मंदाच्या सुद्धा कानसलात अगदी ठेवून देतात आणि सुष्मिताच्या सुद्धा. तेव्हा समोर म्हणतं की आजपासून आता सुष्मिताला सुद्धा या घरात अंशुमनशी लग्न केल्याची एक भयानक शिक्षा दिली जाईल. स्वानंदी म्हणते की हो, हे तर अयोग्यच आहे, कारण आता ही शिक्षा मात्र अशी दिली जाईल, सुष्मिताला घरामध्ये सगळं काही काम तर करावं लागेलच आणि तिचं बाहेर जाणं बंद असेल. चिंगीची तिला काळजी घ्यावी लागेल. चिंगी आता फक्त घरामध्ये बसून आराम करेल आणि सगळी काम सुष्मिता करेल. आता ही सुष्मिताला ऐकल्यानंतर धक्काच बसतो. सुष्मिता म्हणते की हे कसं शक्य आहे, मी नाहीत करू शकत, कारण मला काही काम करता येतच नाही, मी काही काम करणार नाही. स्वानंदी म्हणते की तुला काम करावं लागेल, कारण ही चूक करण्या अगोदर तुला लक्षात यायला हवं होतं की तू कोणत्या माणसावर विश्वास ठेवला आणि एका मुलीचं आयुष्य तू सुद्धा बर्बाद केलं. तेव्हा सुष्मिता, तुला मोलकरणीसारखं घरातील प्रत्येक काम करावंच लागेल. चिंगीचा हक्क तू घेतलास ना, मग चिंगीच्या वाटेची सगळी काम तुला करावे लागतील. तेव्हा सुष्मिताला तर धक्काच बसते. सुष्मिता अंशुमनला म्हणते की अंशुमन, हे काय आहे, यासाठी तुम्हाला लग्न करून घरात घेऊन आलास का, नाहीतर मी आता सगळ्यांना खरं काय आहे ते सांगेल. आणि आता अंशुमन खूपच घाबरतो. अंशुमन आता सुष्मिताला खुणावतो. सुष्मिताला म्हणतो की हे बघ, तुला आणखीन एक अंगठी हवी आहे ना, मग तुला मी जे काही सांगेल ते ऐक, आणि हे बघ तुझ्या वाटेची काम आहे तर ते मी करेल, पण प्लीज तू खरं काय आहे ते कुणाला सांगू नकोस. तेव्हा मंदाला सुद्धा आता सरपोतदारांच्या घरात जायला परवानगी नसते. बाबा आता खूपच ओरडत असतात. बाबांना आता एक असा धक्का बसलेला असतो आणि अंशुमनचं सत्य ते बाहेर काढतात. अंशुमनने चेन चोरली होती हे सुद्धा सगळं काही आता बाबा सगळ्यांच्या समोर सांगतातच. आणि आता याने मला मारलं, जे काही केलेलं आहे ते सगळं काही बाबा आता सत्य सगळ्यांच्या समोर सांगितल्यानंतर समरला खूपच राग येतो. समर रागाने मात्र आता अंशुमनच्या हाताला धरतो. त्याला तर घराच्या बाहेर काढतोच, परंतु त्या अगोदर मात्र तुला आता जेलमध्ये द्यावं लागेल, तुला तुझ्या पापाची शिक्षा भोगावी लागेल, असे आता समर सगळ्यांसमोर अंशुमनला म्हणतो. तेव्हा सुष्मिता म्हणते की नाही, कोणी माझ्या नवऱ्यासोबत असं नाही करू शकत. आता समर म्हणतो की तो तुझा नवरा असेल, पण त्या अगोदर आता या घरात हक्क देण्याचा आणि शिक्षा देण्याचा हक्क केवळ मला आहे. त्यामुळे सुष्मिता, या घरात तुला सुनेचे कोणते हक्क तर भेटणार नाहीच, परंतु या घरात तुला एक मोलकरणीसारखं राहावं लागेल. सुष्मिताला आता अगदी टेन्शनच येते. सुष्मिता खरं काय आहे ते कारण सांगायला जाते, कारण आम्ही लग्न का केलं, हे लग्न खोटं आहे हे सुष्मिताला सांगायचं असतं, परंतु अंशुमन तिला शांत राहायला सांगतो आणि मलिकासुद्धा. तर आता मंदा म्हणते की सुष्मिता, आता बघ, सगळेजण माझ्यावर ओरडतात आणि आत्तापर्यंत यांनी माझ्यासाठी काय केलं, आता विहीनबाईंनी तर माझ्यासाठी आत्तापर्यंत इतकं सर्व काही केलं. सुष्मिताचं आणि अंशुमनचं लग्न झालं तर मला आता हार मिळाला, सोन्याचा हार, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, त्यामुळे मी सुद्धा आता याच घरामध्ये राहते. तर स्वानंदी म्हणते की नाही आई, तुला या घरामध्ये राहण्याचा हक्क नाही, तुला जिकडे जायचं असेल तिकडे तू जाऊ शकते, कारण हे सर्व करण्या अगोदर तू एकदा मला विचारायला हवं होतं किंवा बाबांना विचारायला हवं होतं.
आता मात्र बाबांनी सुद्धा तुला त्या घरात राहण्यासाठी नकार दिलेला आहे आणि मी सुद्धा आता राजवाड्यांच्या अगदी संमतीने तुला या घरात नाही राहून देणार. आता मंदाला तर धक्काच बसतो. मंदा म्हणते की आता इकडून सुद्धा आपण हुकलो आणि तिकडून सुद्धा आता कुठे राहायचं, कुठे जायचं, काय करायचं. मंदाला फार टेन्शन येते. मंदा लगेच आता अंशुमनला म्हणते की आम्ही काय करायचं, आता आम्हाला घरातून बाहेर काढले गेलेले, मग काय करायचं. अंशुमन म्हणतो की हे बघा तुमचं तुम्ही बघून घ्या, आमचं लग्न झालेलं आहे. आता मंदाला मात्र अंशुमनने चांगलंच आता धडा शिकवलेला असतो. अंशुमन जेव्हा म्हणतो ना तुमचं तुम्ही बघून घ्या, मग आता मंदाला तर टेन्शनच येते. मंदा म्हणते की मलिका विहीनबाई आता मी काय करू, कुठे जाऊ. आता मलिका म्हणते की हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या राहण्याची सोय करते. आणि त्याच वेळेस आता अंशुमन आता इकडे हा मस्त तोऱ्यात मोबाईल पाहत असतो, पण तेथे आता सुष्मिता येते आणि सुष्मिता त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की यापुढे काय करायचं ते सांग. एकतर मला तुम्ही म्हटलं होतं की आता तुम्हाला मस्त असं आता फिल्ममध्ये काम करण्यासाठी ऑडिशन आता जे काही आहे ते मिळून देईल आणि ह्या सगळ्यामध्ये तुझं प्रीमियर होईल, परंतु आता हे सगळं काहीच होत नाही. मला फक्त तुम्ही आता लोभ दाखवला आणि असं लोभ दाखवून असं आमिष दाखवून माझ्याशी लग्न केलं. मी मात्र सगळं काही सगळ्यांना सांगेल आणि त्याच वेळेस आता मी जर घरातील आता हे मोलकरणीचं काम केलं तर अवघड होईल, मी हे काम नाही करू शकत. अंशुमन म्हणतो की आता काही दिवस तरी तुला हे काम करावंच लागेल, मोलकरणीसारखं राहावंच लागेल. सुष्मिताला फारच राग येतो. सुष्मिता डोक्याला हात लावते आणि हे मोलकरणीचं काम कसं करायचं आहे तेच काही तिला कळत नसतं. त्यानंतर मात्र स्वानंदी येते. स्वानंदी म्हणते की हे बघ सुष्मिता तुझी काम करण्याची वेळ सुरू झालेली आहे, इकडे टाईमपास करू नको, लवकरात लवकर घरातील सगळं काही काम साफसफाई वगैरे करून घे. सुष्मिताला आता खूपच स्वानंदीचा राग येतो आणि ती म्हणते की आता ह्या नंदुताईला मात्र धडा शिकवावाच लागेल, कारण आता ती माझ्याशी असं वागते. मी तर तिची बहीण असूनसुद्धा ती माझ्याशी जे काही वागते ना ते एक आता वेगळंच आहे. पण काही झालं तरी आता मी हे काम नाही करू शकणार. परंतु स्वानंदी तिच्या हाताला धरते आणि तिला आता हे काम करायला सांगते. आता अर्पिता मध्येच येत असते, परंतु आता अर्पिता जेव्हा स्वानंदीला बोलायला जाते तर तोच लगेच आता हा समर पुढे येतो आणि समर अर्पितालाच तिची बॅग वगैरे भरून तिला आता तिच्या घरी पोहोच करतो आणि या घरात परत येऊ नकोस असे म्हणतो. तेव्हा अर्पिताचा इतका जळफाट होतो. अर्पिताला असं वाटतं की आपल्याच घरातून आपल्याला घराबाहेर काढलं गेलं, याचा बदला मी घेणारच, म्हणून ती आता रागानेच इथून निघून जाते. आणि त्यानंतर मात्र आता ही चिंगी आणि ही स्वानंदी आता सुष्मिताला खूप काही काम तिच्याकडून करून घेत असतात. साफसफाई, स्वयंपाक वगैरे सगळं काही आता ह्या सुष्मिताला करावं लागतं. सुष्मिताला आणखीन टेन्शन येते आणि शेवटी सुष्मिता मात्र वैतागून येथून जाण्याचं ठरवते आणि स्वानंदीला जे लग्न खोटं आहे तर ते सांगण्याचं ठरवते. परंतु अंशुमन तिला धमकावतो. अंशुमन म्हणतो की हे बघ मला तुझ्याशी लग्न केलेलं आहे आणि ते लग्न आपलं होणारच आहे, त्यामुळे आता मात्र किती काही झालं तरी तू कुठेही जाऊ शकत नाही. पण आता सुष्मिताला खूप टेन्शन येते. ती गुपचूप स्वानंदीला फोन करण्याचा प्रयत्न करते आणि सर्व काही सांगण्याचं ठरवते. तर आता तिला पश्चाताप येत असतो, कारण आपण जे काही लग्न केलं तर ते चुकीच्या मुलाशी केलं याचा तिला खूप पश्चाताप होतो. म्हणून ती मात्र आता सगळं काही सोडून जायला निघते. तेव्हा आता सुष्मिताला मात्र स्वानंदी अडवते आणि हे काम तुला करावंच लागेल म्हणून प्रत्येक काम तिच्याकडून करून घेत असते. आणि समोर अंशुमनला म्हणतो की हे बघ या घरात तर तुला राहण्याचा हक्क नाहीच, तुला जिकडे जायचं असेल तिकडे तू जाऊ शकतो, कारण आता या घरात म्हणजे फक्त हक्क आहे तर तो चिंगीच्या बाळाला मात्र या घरात सगळे हक्क दिले जातील. तेव्हा चिंगीला ते सगळेजण सावरून घेतात. परंतु आता सगळ्यांचा इतका जळफाट होत असतो, कारण आपल्याभोवती हे सगळं का सुरू आहे आणि मलिकाचा तर इतका जळफाट होतो. तिला असं वाटतं की नक्की काय करावं आणि काय नाही. ह्या म्हणजे मलिका आता मंदाला कंटाळलेली असते. या मंदाला घराच्या बाहेर कसं काढायचं याचा मात्र ती प्लॅनिंग सुरू असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.